हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आजपासून आपण नवीन एक सिरीज सुरू करतो ज्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी जे काही बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी आवश्यक घटक असतात तर त्या घटकांवर आधारित काही टिप्स किंवा ट्रिक्स आपल्याला शोधता येतात का, ज्याचा उपयोग करून आपण त्या विषयावरची उदाहरणं पटपट सोडवू शकतो, ज्याच्यामध्ये आपला वेळ वाचेल. तर तसा आपण प्रयत्न आजपासून करणार आहोत. आजपासून दररोज एक टॉपिक आपण घेऊ आणि त्या टॉपिकवर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा कशा पद्धतीनं आपण विचार करून किंवा कशा पद्धतीनं पटकन विचार करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो याचा आपण अभ्यास करूया. त्यासाठी काही टिप्स वापरता येतात का, काही ट्रिक्स वापरता येतात का, त्याचा सुद्धा आपण उपयोग करूया. तर आजपासून त्या सिरीजला आपण सुरुवात करतोय आणि आजचा आपला घटक आहे दिनदर्शिका किंवा कालमापन. तर दिनदर्शिका किंवा कालमापन हे दोन्ही एकाच अर्थानं वापरलेले शब्द आहेत. याच्यामध्ये दिनदर्शिकेवर आधारित काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये विचारलेले असतात. तर त्याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत किंवा त्याच्यासाठी काही बेसिक नियम आहेत. ते नियम यांचा आपण इथं अभ्यास करूया, ते नियम समजून घेऊया. म्हणजे त्या नियमांचा उपयोग करून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या घटकावर आधारित असतात त्याची उत्तर आपण सहजपणे देऊ शकतो. मग आपण सुरुवात करताना दिनदर्शिकेमध्ये किंवा कालमापनामध्ये जे वर्षाचे दिवस मोजतो ते वर्षाचे एकूण दिवस किती असतात त्याच्यावरून आपण वर्षाचे दोन प्रकार पडतो. तर पहिला प्रकार आपण करतो तो म्हणजे 365 दिवस जर असतील तर त्या वर्षाला आपण सामान्य वर्ष किंवा साधारण वर्ष म्हणतो. आणि 366 दिवस जर एखाद्या वर्षामध्ये असतील तर त्या वर्षाला आपण म्हणतो लीप वर्ष. म्हणजे हे दोनच प्रकार असतात वर्षाचे. एखाद्या वर्षामध्ये एकतर 365 दिवस असतील किंवा 366 दिवस असतील. आपल्याला माहिती की दर 3 वर्षानंतर एक लीप वर्ष किंवा लीप इयर येत असतं. मग ते ओळखायचं कसं ते आपण नंतर बघूया. सर्वात आधी हे दोनच प्रकार, जर वर्षामध्ये 365 दिवस असतील तर ते सामान्य वर्ष आणि 366 दिवस असतील तर लीप वर्ष. तर हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात पहिला पॉईंट या दिनदर्शिकेसाठी आपण जो लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की ही लीप वर्ष जे आहे ते ओळखायचं कसं. कारण परीक्षेमध्ये जो काही प्रश्न आपल्याला दिलेला असतो त्याच्यामध्ये असा प्रश्न नसतो की हे लीप वर्ष आहे मग ह्याच्यावर आधारित उदाहरण, असं नसतं. आपल्याला एक वर्ष दिलेलं असतं. समजा एक वर्ष दिलं असेल 2012 आणि या 2012 या वर्षाचे संबंधित एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला तर आपल्याला सर्वात आधी हे निश्चित करायचं आहे की हे लीप वर्ष आहे किंवा नाही. मग आपल्याला अशा पद्धतीचा जर प्रश्न असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ठरवावं लागतं की दिलेलं वर्ष लीप वर्ष आहे किंवा नाही, मग ते ठरवायचं कसं. तर अगदी सोपं आहे की जे वर्ष दिलेलं आहे त्याला जर आपण 4 न भाग घालवू शकू तर ते वर्ष लीप वर्ष असतं. म्हणजे इथं 2012 ह्याला जर आपण 4 न भाग घालवला तर 4 न पूर्ण भाग जातो त्याला. आपल्याला माहितीये 2012 जर आपण 4 न भाग घालवला तर 4 पंचे 20, 0, 4 त्रिकम 12, 503चा भाग जाईल. याचा अर्थ हे लीप वर्ष आहे. तर ही पद्धत लीप वर्ष ओळखण्याची, जे कुठलं वर्ष आपल्याला दिलेलं असेल त्या वर्षाला जर आपण 4 न पूर्ण भाग घालवू शकत असू तर ते लीप वर्ष. बऱ्याचदा आपण याच्यामध्ये परीक्षेमध्ये गडबडीमध्ये चूक करतो. म्हणजे इथं 2012 हे तर लीप वर्ष आहे हे स्पष्ट झालं, पण परीक्षेमध्ये काही वेळेला प्रश्न आपल्याला असा दिलेला असतो की 2014 आणि आपण ह्या 2014 कडे पाहूनच लगेच काही वेळेला गेस करतो की हे लीप वर्ष आहे, कारण ह्याच्या शेवटच्या स्थानी म्हणजे एकक स्थानी 4 आहे. पण तसं नाही, आपल्याला त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो का ते बघायचं आहे. मग इथं 2014ला 4 न पूर्ण भाग जात नाही, त्यामुळं हे लीप वर्ष नाही. हे आपल्याला माहिती जरी असलं तर परीक्षेमध्ये काही वेळेला भरभर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. त्यामुळे गडबडीमध्ये आपण अशी चूक करू शकतो. आणि जर ही बेसिक चूक आपण केली तर ह्याच्यावर आधारित जो काही प्रश्न असणार आहे तो प्रश्न आपला चुकणार आहे. तर हे अशा पद्धतीनं हे काही बेसिक गुणधर्म आहेत. इथून आपण सुरुवात केली की कॅलेंडरमध्ये असणारे दिवस किती त्याच्यावरून 2 प्रकार आणि लीप वर्ष हे अगदी बेसिक आहे. आता इथून पुढे आपण काही टिप्स बघूया, ट्रिक्स बघूया, ज्या उपयोग करून आपण त्या प्रश्नांची उत्तरं पटपट देऊ शकतो. आता पुढचा पॉइंट असा आहे किंवा पुढचा जो आपण गुणधर्म या सर्वसाधारण वर्ष आणि लीप वर्षाच्या बाबतीत सांगू शकतो तो म्हणजे त्यामध्ये असणारे दिवस. म्हणजे समजा एखादं साधारण वर्ष असेल जे लीप वर्ष नाही आणि त्याच्यामध्ये समजा 1 जानेवारी ह्या दिवशी जो वार असेल तो वार आणि त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी असणारा वार त्याच्यामध्ये एक रिलेशन आहे ज्याचा उपयोग करून आपण काही उदाहरण सोडवू शकतो. म्हणजे 1 जानेवारीला समजा सोमवार असेल तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर या दिवशी सुद्धा तोच वार असतो. म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला ह्या गुणधर्माचा उपयोग करावा लागेल
की वर्षाच्या सुरुवातीला किंवा 1 जानेवारीला कोणता वार आहे, मग 31 डिसेंबरला कोणता असेल, तर त्याच्यासाठी हा गुणधर्म लक्षात ठेवायचा. ते आपण कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. म्हणजे एकूण वर्षाचे दिवस 365, त्याला पुन्हा 7 न भागायचं, मग किती शिल्लक राहतात, हे सगळं करत बसण्यापेक्षा हा गुणधर्म जर लक्षात ठेवला तर तिथं आपला वेळ वाचू शकतो. म्हणजे साधारण वर्ष जर असेल तर त्याच्यामध्ये 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला असतो. तर हा तो गुणधर्म साधारण वर्षामध्ये किंवा सामान्य वर्षामध्ये जे लीप वर्ष नाही त्या वर्षासाठीच हा गुणधर्म आहे. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. मग समजा ह्याच्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला असा विचारला की 2009 या साली 1 जानेवारी या दिवशी जर मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबरला कोणता वार असेल. तर इथं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. आपल्याला हा गुणधर्म माहिती आहे, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं की 2009 या साली जर 1 जानेवारीला मंगळवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा मंगळवारच असणार आहे. तर हा गुणधर्म आपण या साधारण वर्षाच्या बाबतीत किंवा सामान्य वर्षाच्या बाबतीत सांगू शकतो. आता याचाच उपयोग करून आपण लीप वर्षासाठी सुद्धा हेच वापरू शकतो. म्हणजे साधारण वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये 365 दिवस आहेत ते वर्ष. मग साधारण वर्ष आणि लीप वर्षामध्ये फरक काय, फक्त इथे लीप वर्षामध्ये दिवस असतात 366. मग हाच गुणधर्म आपल्याला लीप वर्षासाठी कसा सांगता येईल की लीप वर्षासाठी हाच गुणधर्म नसेल. म्हणजे 1 जानेवारीला जो वार असेल तो 31 डिसेंबरला नसेल, कारण एक दिवस याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. याचा अर्थ इथं सुद्धा गुणधर्म बदलताना आपण फक्त एक गुणधर्म असा बदलायचा की जो वार 1 जानेवारीला असेल त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला असणार आहे लीप वर्षासाठी. म्हणजे इथं जर समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला मंगळवार असेल. हे कधी जर दिलेलं वर्ष लीप वर्ष असेल तर. म्हणजे इथं या गुणधर्मामध्ये बदल काय होईल की लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला असतो. म्हणजे सोमवार असेल 1 जानेवारीला तर 31 डिसेंबरला असणार आहे मंगळवार. तर हा डिफरन्स लक्षात ठेवूया आपण लीप वर्ष आणि सामान्य वर्षाच्या बाबतीत. तर पुढचा जो गुणधर्म आहे तो सामान्य वर्ष आणि त्याच्या पुढचं वर्ष यांच्यामध्ये. म्हणजे सामान्य वर्षामध्ये समजा 1 जानेवारीला जर सोमवार असेल असा प्रश्न आपल्याला दिला असेल किंवा असं एखाद्या उदाहरणामध्ये दिला असेल आणि प्रश्न असा विचारला असेल की त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 1 जानेवारीला कोणता वार असेल. मग इथं ह्याच्या अगोदर जो गुणधर्म पाहिला त्याचाच विचार इथं करू शकतो किंवा त्याचाच उपयोग करू शकतो. सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस असतात 365 आणि याच्या अगोदर आपण गुणधर्म पाहिला की जो वार 1 जानेवारीला असतो तोच वार त्या वर्षाच्या 31 डिसेंबरला असतो. मग 31 डिसेंबर नंतर पुढच्या वर्षाची 1 जानेवारी तारीख येते. याचा अर्थ इथं या सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला सोमवार असेल तर पुढच्या वर्षाच्या 1 जानेवारीला ह्याच्या पुढं एक दिवस जायचा आहे म्हणजे असणार आहे त्यावेळेला मंगळवार. याचा अर्थ समजा आपल्याला असं दिलं असेल की 2009 च्या 1 जानेवारीला समजा शनिवार आहे असं आपल्याला दिलं आणि प्रश्न असा विचारलाय की 2010 च्या 1 जानेवारीला कोणता वार असेल. तर अगदी या गुणधर्माचा उपयोग करून आपण सांगू शकतो की 1 जानेवारी 2009 ला जर शनिवार असेल तर 1 जानेवारी 2010 ला एक दिवस पुढे जायचं आहे म्हणजे असणार आहे रविवार. हे झालं सामान्य वर्षासाठी. आता लीप वर्षासाठी काय बदल होईल. मग इथं जर समजा सामान्याच्या ऐवजी लीप वर्ष असेल तर इथं दिवसांची संख्या होईल 366. मग 1 जानेवारीला इथं जर समजा सोमवार असेल तर 1 जानेवारी पुढच्या वर्षाच्या 1 जानेवारीला म्हणजे 2 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल बुधवार. कारण तेच रिलेशन लीप वर्ष आणि सामान्य वर्ष यांच्यामध्ये. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. मग याचा उपयोग करून जर सामान्य वर्षाच्या 1 जानेवारीला सोमवार असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी 1 जानेवारीला एक दिवस आपण पुढे जातोय. म्हणजे लीप वर्षासाठी एक दिवस जास्त असल्यामुळं आपण तिथं 2 दिवस पुढे जाणार आहोत. म्हणजे समजा एखादं वर्ष आपल्याला लीप वर्ष दिलं असेल, समजा 2012 हे लीप वर्ष आहे आणि त्या लीप वर्षाच्या 1 जानेवारीला समजा शनिवार असेल तर त्याच्या पुढचं वर्ष म्हणजे 2013 त्या वर्षामध्ये 1 जानेवारीला कोणता वार असेल. तर आपल्या ह्या नियमानुसार आपल्याला 2 दिवस पुढे जायचं म्हणजे शनिवार नंतर रविवार सोडून सोमवार. याचा अर्थ जर एखादं वर्ष लीप वर्ष असेल तर त्याच्या पुढच्या वर्षाच्या 1 जानेवारीला आपण 2 दिवस पुढे जातो. आता इथे एक लक्षात घ्यायचं की 2012 हे फक्त लीप वर्ष आहे, 2013 हे लीप वर्ष नाही. पण आपण जो विचार करतोय तो 2012 साठी करतोय, त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला 2 दिवस पुढे गेल्यानंतर उत्तर मिळणार आहे सोमवार.
तर ही एक ट्रिक आहे ज्याचा उपयोग करून आपण काही उदाहरणं सोडवू शकतो. आपल्याला प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर ह्या नियमांचा उपयोग करून किंवा ह्या ट्रिक्सचा उपयोग करून आपण असं बरंचसं कॅल्क्युलेशन कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे आपला तिथं परीक्षेमध्ये वेळ वाचू शकतो आणि जर वेळ वाचला तर जास्तीत जास्त उदाहरण आपल्याला सोडवायला मिळते. तर हे स्पर्धा परीक्षेमध्ये हेच महत्वाचं आहे की आपण किती पटपट दिलेल्या प्रश्नाची उकल काढतोय, दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काढतोय. त्यासाठी मग वेगवेगळ्या पद्धती आपण वापरतो, काही ॲनालिसिस करतो किंवा अशा काही नियमांचा, सूत्रांचा उपयोग करतो. तर ही अशी काही सूत्र आहेत ज्यांचा आपण उपयोग केला तर उदाहरण आपल्याला पटपट सोडवता येतील. आणि ही जी सूत्र आहेत ते आपल्याला विशेष पाठ करावं लागत नाही. आपण जर एकदा हे पाहिलं की लक्षात येतं की लीप वर्ष, सामान्य वर्ष यांच्यामध्ये काय संबंध आहे, 1 जानेवारी 31 डिसेंबर यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, हे एकदा लक्षात आलं की आपल्याला ते पुन्हा पुन्हा पाठ करावे लागत नाही. त्यामुळे शक्यतो अशा ट्रिक वापरायच्या जे आपल्याला कमीत कमी पाठांतर करावं लागतं. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये पाठांतराला महत्व नाही. जे काही आपल्याला समोर आपला प्रश्न दिलाय त्याचं ॲनालिसिस आपण किती पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं करतो आणि त्याचं उपयोजन करून आपल्याला जी काही माहिती असेल त्याचं ऍप्लिकेशन किती चांगलं करतो आणि किती पटकन उत्तर काढतो हे तिथे तपासलं जातं. तर याच्यासाठी अशा पद्धती आपण वापरू शकतो. आणखी एक ट्रिक बघूया ह्या काल मापन किंवा दिनदर्शिकेच्या बाबतीत. पुढची ट्रिक आहे 28 दिवसांच्या महिन्याबाबत. आपल्याला माहिती की 28 दिवस असणारा एकच फक्त महिना असू शकतो, तो म्हणजे फेब्रुवारी. तर त्या फेब्रुवारी महिन्याच्या बाबतीत एक गुणधर्म आहे, तो आपण लक्षात ठेवू शकतो इथं की ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेला जो कुठला वार येईल तोच वार पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला असतो. ह्याच्या मागचं लॉजिक स्पष्ट आहे की ह्याच्यामध्ये दिवस आहेत 28. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. मग समजा आपण याला 7 ने जर भागलं तर 7 एके 7, 7 चौक 28, 4 न पूर्ण भाग जातोय. याचा अर्थ या 28 दिवसामध्ये 4 आठवडे पूर्ण बसतात. म्हणजे याच्या पुढचा जो महिना असेल त्या महिन्याची सुरुवात त्याच वारानं होते ज्या वारानं फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झालेली असते. म्हणजे समजा आपल्याला असं दिलं असेल की 2011 या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याची 1 तारीख किंवा 1 तारीख त्या तारखेला समजा रविवार असेल आणि त्यावरून प्रश्न आपल्याला असा विचारला असेल की 2011च्या मार्च महिन्याच्या 1 तारखेला कोणता वार असेल, तर तिथे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की तो रविवारच असणार आहे. कारण हे लीप वर्ष नाही 2011. याचा अर्थ याच्यामध्ये दिवस असणार आहेत 28. त्यामुळं या 2011च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेला जो वार असेल तोच वार त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 2011च्या मार्च महिन्यामध्ये तोच वार 1 तारखेला असणार आहे. म्हणजे इथं 1 तारखेला किंवा 1 मार्चला रविवारच असेल. म्हणजे इथं लक्षात आपण काय ठेवायचं की ते जे वर्ष आपल्याला दिलंय फेब्रुवारी महिन्याचं ते लीप वर्ष आहे का एवढंच आपल्याला बघायचं. जर ते लीप वर्ष असेल तर मात्र हा नियम तिथे लागू होत नाही. का? कारण त्या लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस असतील 29. मग इथं एक गुणधर्म आपण याच्यामध्येच ऍड करू शकतो. जर लीप वर्ष नसेल तर तोच वार 1 मार्चला असणार. मग लीप वर्ष असेल तर काय फरक पडतोय त्याच्यामध्ये? फक्त 1 दिवस वाढतोय. म्हणजे 1 मार्चला सुद्धा आपण 1 दिवस वाढवायचं. मग म्हणजे समजा 2012 त्याच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये समजा 1 तारखेला वार असेल सोमवार, तर मग 1 मार्चला कोणता वार असेल हे कसं काढायचं? तर इथं दिवस फक्त 1 वाढलाय. मग जर 28 दिवस असते तर तोच वार असता. मग 1 दिवस जर वाढला असेल तर 1 दिवस पुढे जाईल म्हणजे तो वार असणार आहे मंगळवार. म्हणजे ह्या गुणधर्माचा उपयोग करून आपण लीप वर्षासाठी सुद्धा तो गुणधर्म आपण तयार केला इथे. म्हणजे सामान्य वर्षासाठी 28 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यामुळं 1 फेब्रुवारीची तारीख 1 मार्चला असते. आणि जर तेच वर्ष लीप वर्ष असेल तर इथं फक्त 1 दिवस वाढल्यामुळं लीप वर्षासाठी फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला जो वार असेल त्याच्या पुढचा वार 1 मार्चला असतो. तर ही एक ट्रिक, हा एक गुणधर्म ज्याचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये होऊ शकतो, ज्याच्या आधारे आपण त्या विशिष्ट प्रश्नामध्ये दिलेली जी माहिती आहे किंवा त्याचं ॲनालिसिस करताना ह्या पद्धतीचा उपयोग होतो. आता स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक वेळेला असाच प्रश्न विचारतील असं नाही. म्हणजे 2011च्या फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला रविवार असेल तर मार्चच्या 1 तारखेला किती किंवा कोणता वार असेल असा प्रश्नच असेल असं नाही. त्यामुळे हे नीट लक्षात घ्या की हे आपण फक्त ट्रिक बघतोय, ह्याचा आपल्याला काही वेळेला एखाद्या वेगळ्या प्रश्नामध्ये उपयोग होऊ शकतो. तर प्रत्येक वेळेला ह्याच्यावर डिरेक्टली प्रश्नच असेल असं नाही. पण हे जर आपल्याला माहिती असेल तर ह्याच्यावर आधारित किंवा एखादा प्रश्न आपल्या समोर आला ज्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, हे जर असेल तर पटकन त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. तर त्या दृष्टीने सुद्धा या ट्रिक्सचा उपयोग आपल्याला होऊ शकतो.
आणखी एक ट्रिक बघूया या सामान्य वर्ष आणि लीप वर्षाच्या बाबतीत. आताच आपण जो गुणधर्म लिहिला तो आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की 28 दिवसांचा जर महिना असेल म्हणजे फेब्रुवारी महिना असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या पुढील महिन्याच्या त्याच तारखेला तोच वार असतो. म्हणजे समजा फेब्रुवारीच्या 5 तारखेला रविवार असेल तर मार्चच्या 5 तारखेला सुद्धा रविवारच असणार आहे जर तो महिना 28 दिवसांचा असेल तर असं आपण जनरलायझेशन याचं करू शकतो. ह्याला जोडून जर समजा 29 दिवसांचा महिना असेल म्हणजे किती दिवसांचा महिना असतो याचे 4च ऑप्शन आपल्याकडे, एक तर 28, 29, 30 किंवा 31. ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली पॉसिबिलिटी नाही. म्हणजे चारही आपण गुणधर्म बघूया ज्याचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेमधले या घटकावर आधारित जे प्रश्न आहेत ते सोडवताना होऊ शकतो. मग पुढील महिन्याच्या त्याच तारखेला तोच वार असेल कधी जर 28 दिवस असतील तर इथे दिवस फक्त 1 वाढवलाय म्हणजे इथं सुद्धा मग 1 दिवस पुढे जाईल. म्हणजे समजा दिवस 29 असतील त्या महिन्यामध्ये आणि जर त्या 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 6 तारखेला सोमवार असेल तर पुढच्या महिन्यामध्ये 6 तारखेला मंगळवार असणार आहे. म्हणजे 1 दिवस पुढे जाईल. हे कधी जर 29 दिवस असतील तर त्याला जोडूनच आपण 30 दिवसांसाठी सुद्धा हा नियम तयार करू शकतो. म्हणजे 28 असेल तर तोच वार, 29 असेल तर 1 दिवस पुढे, मग त्या नियमानुसार 30 असेल तर 2 दिवस पुढे जाईल. म्हणजे समजा एप्रिल हा 30 दिवसांचा महिना आहे. मग त्याच्यामध्ये जर एप्रिल महिन्यामध्ये 6 तारखेला रविवार येत असेल तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे मध्ये आपल्याला 2 दिवस पुढे जायचं आहे. रविवार सोडून सोमवार सोडून मंगळवार, तो मंगळवार असणार आहे. तर 2 दिवस आपण पुढे गेलो तर हे 30 दिवसांसाठी. आणि शेवटची एकच पॉसिबिलिटी राहिली ती म्हणजे 31 दिवसांचा महिना असेल तर काय, म्हणजे मे महिना असेल त्याच्यामध्ये 31 दिवस आहेत तर इथं याच्यानुसार क्रमाने आपण वाढत गेलेलं. म्हणजे 28चा महिना असेल, 28 दिवसांचा महिना असेल तर तोच वार राहतो. 29 असेल तर 1 दिवस पुढे, 30 असेल तर 2 दिवस पुढे, मग 31 असेल तर 3 दिवस पुढे. तर ह्या ट्रिक्स आहेत त्याचा उपयोग करून आपण परीक्षेमध्ये जे कुठले प्रश्न असतील त्यासाठी याचा उपयोग करू शकतो. असा प्रश्न परीक्षेला विचारतील असं नाही, पण ह्या ज्या फॅक्ट्स आहेत किंवा ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्याचा जर उपयोग केला तर आपला वेळ वाचू शकतो कॅल्क्युलेशन करण्यामध्ये. तर पुढचा जो गुणधर्म आहे तो एका महिन्यामध्ये असणाऱ्या तारखांच्या बाबतीत. म्हणजे समजा एखादा कुठलाही महिना आपल्याला दिला असेल त्या महिन्याच्या सोमवारी 3 तारीख येत असेल आणि आपल्याला काही प्रश्नांमध्ये अशी गरज लागते की त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी किती तारीख येईल किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 2 आठवडे सोडून किती तारीख येईल किंवा 3 आठवडे सोडून किती तारीख येईल, तर त्याच्यासाठी हा गुणधर्म आपल्याला उपयोगी ठरणार आहे. म्हणजे एका सोमवारी जर 3 तारीख असेल तर त्याच्या पुढच्या सोमवारी तारीख असणार आहे 10, कारण 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणजे त्या 3 मध्ये 7 मिळवल्यानंतर आपल्याला 10 मिळणार आहे. त्याच्या पुढच्या सोमवारी किती असेल तर 10 मध्ये पुन्हा 7 मिळवायचे 17. त्याच्या पुढच्या सोमवारी किती तारीख असेल हे काढायला 17 मध्ये 7 मिळवायचे 24. या क्रमाने आपण जाऊ शकतो. तर हे लक्षात ठेवा की जो कुठला वार आपल्याला दिला असेल त्या वारांच्या तारखा जर काढायच्या असेल प्रत्येक पुढच्या आठवड्यामध्ये येणाऱ्या तर आपल्याला त्या प्रत्येक संख्येमध्ये 7 मिळवत जायचं म्हणजे आपल्याला पुढची तारीख मिळत जाते. आता शेवटचा एक पॉइंट जो आहे एका वर्षामध्ये येणारे दिवस. म्हणजे आपल्याला माहिती की आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. ते एखाद्या वर्षामध्ये एक विशिष्ट प्रकारचा दिवस किती वेळा येतो असा प्रश्न परीक्षेमध्ये काही वेळेला असतो किंवा त्याचा उपयोग करून प्रश्न आपल्याला काही वेळेला परीक्षेमध्ये सोडवावे लागतात. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की एखाद्या वर्षामध्ये रविवार किती वेळा येतोय किंवा सोमवार किती वेळा येतोय. तर हे प्रत्येक 2 कॅटेगरीचे आहेत वर्षांच्या, त्याच्यासाठी वेगवेगळं आहे. म्हणजे सामान्य वर्षासाठी वेगळा आहे आणि त्याच्यावरून थोडासा बदल करून लीप वर्षासाठी. मग सामान्य वर्ष जर आपण गृहीत धरलं तर त्या सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात तर 365. मग आठवडे किती असतील हे काढायला ह्या 365 ला आपल्याला 7 ने भागावं लागेल, कारण 7 दिवसांचा एक आठवडा असतो. 365 भागिले 7 हा जर भागाकार आपण केला तर 7 - 35, 1 शिल्लक राहील, 15 होतील, 7 दुणे 14 आणि शिल्लक राहील 1. याचा अर्थ आठवडे असतात 52 आणि 1 दिवस तिथे शिल्लक राहतोय. याचा अर्थ आठवड्यामध्ये असणारे जे 7 वार आहेत ते 52 वेळा येणार आहेत. मग ते कुठले तर समजा एखादं सामान्य वर्ष दिलं असेल आणि त्या सामान्य वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर त्या आठवड्यातले सगळे वार सोमवारपासून रविवारपर्यंत हे 52 वेळा येतात, पण एक वार हा शिल्लक राहतोय. मग तो कोणता असणार आहे तर ज्या दिवसापासून किंवा
ज्या आठवड्यातल्या दिवसापासून त्या वर्षाची सुरुवात झाली तो रिपीट होणार आहे। याचा अर्थ 1 जानेवारीला जर समजा सोमवार असेल तर ह्या सामान्य वर्षामध्ये बाकीचे सर्व वार 52 वेळा येतील, फक्त सोमवार येईल 53 वेळा, तर तिथे 1 दिवस एक्स्ट्रा आहे। तर ही एक ट्रिक लक्षात ठेवा की एखादं सामान्य वर्ष दिलं असेल तर त्याच्यामध्ये सर्व वार 7 पैकी 6 वार हे 52 वेळा असणार आहेत, फक्त एक वार 53 वेळा असणार। मग तो वार कुठला, तर 1 जानेवारीला जो वार असेल तो 53 वेळा आणि उरलेले सर्व वार 52 वेळा। हे झालं सामान्य वर्षासाठी। याच पद्धतीने लीप वर्षासाठी बघूया आपण। सामान्य वर्षामध्ये दिवस 365 होते, लीप वर्षामध्ये दिवस असतात 366। मग आठवड्यांची संख्या काढायला काय करणार, पुन्हा आपण या 366 ला 7 ने जर भागलं तर 7 + 35 एक शिल्लक राहील, 7 × 14 आणि 2 दिवस शिल्लक राहतात। याचा अर्थ लीप वर्षामध्ये 2 दिवस हे 53 वेळा येणार। मग ते 2 दिवस कुठले, तर त्या लीप वर्षाच्या 1 जानेवारी व 2 जानेवारी ह्या तारखांना जे वार येतील ते 53 वेळा। म्हणजे समजा 1 जानेवारीला रविवार येत असेल आणि 2 जानेवारीला ऑफकोर्स सोमवारच येणार रविवार नंतर, तर रविवार आणि सोमवार हे 2 वार त्या वर्षामध्ये येतील 53 वेळा आणि उरलेले मंगळवारपासून शनिवारपर्यंतचे वार येतील 52 वेळा। तर ही एक ट्रिक आहे ज्याचा उपयोग आपण परीक्षेमध्ये करू शकतो। तर अशा काही ह्या सिंपल ट्रिक्स आहेत किंवा यांना आपण गुणधर्म सुद्धा म्हणू शकतो, ज्याचा प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जरी उपयोग होणार नसला तरी सुद्धा जे काही उदाहरण आपल्याला त्या परीक्षेमध्ये विचारले असतात, जे काही प्रश्न उच्चारलेले असतात त्यांचे अनालिसिस करताना आणि उत्तर काढताना या गुणधर्माचा आपण उपयोग करू शकतो। म्हणजे हे गुणधर्म माहीत असल्यामुळं आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचं आहे ते फास्ट होतं। तर यामुळं ह्या गुणधर्माचा किंवा ह्या ट्रिक्सचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल। तर या सीरीजमधल्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका किंवा कालमापन याच्याशी संबंधित काही ट्रिक्स बघितल्या। तर अशाच काही ट्रिक्स आपण घेऊन येणार आहोत दररोज एक याप्रमाणे। तर अशी एक सिरीज आपण कंटिन्यू करूया। तर अशा पद्धतीचा कंटेंट पाहायचं असेल, कंटेंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये आणखी एक ट्रिक घेऊन एका विशिष्ट घटकाबद्दल। थँक्स फॉर वॉचिंग।